नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघता बघता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली आहे. तर गणपती बाप्पाच्या एक दिवस पहिला येतो म्हणजे हरतालिका उपवास. हरतालिकेचा उपवास कसा करावा व त्यासाठी काय नियम आहेत हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महिलांनी काय उपाय करावे हे नक्की जाणून घ्या आणि कोणत्या चुका टाळाव्या हे सुद्धा नक्की जाणून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया व्हिडिओमध्ये बघूया की उद्या हरतालिकेची पूजा कशी करावी. आपल्या हिंदू धर्मानुसार सौभाग्य प्राप्तीसाठी, सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात. त्यातील एक व्रत म्हणजे हरतालिकेचे व्रत. ते कसे करावे हे आज आपण बघणार आहोत. हे व्रत सुवासिनी करतात, कुमारिका सुद्धा करतात. जर हरतालिका व्रत करत असाल तर हे नियम तुम्हाला नक्की माहीत असायला हवेत. सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य, सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत हे केले जाते. जन्मोजन्मी अखंड अहेयपण सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचाच या व्रतावर विश्वास असून महिला वर्ग तर आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय असणाऱ्या स्त्रिया मनोभावी श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सदृढ निरामय जीवन, दीर्घायुष्य लाभावं यासाठी, अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करतात. हरतालिका व्रत म्हणजे काय? सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुख समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी हे केली जाते. हरतालिका व्रताचे नियम आहेत. हरतालिका व्रत करत असताना खालील नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या व्रताचे फळ निश्चितच मिळेल. हे व्रत सुवासिना कुमारिका यांनी करावे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. वटसावित्री, मंगळा, गौरी याप्रमाणे हरतालिका पूजा ही सामुदायिक वृद्ध पद्धतीने करता येते. घरात पूजेची जागा स्वच्छ मांडावी. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे, म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करताना खास पत्री पाने म्हणजे 16 झाडांचे 16 पाने आणावी लागतात आणि फुले लागतात. याची सोय आधीपासूनच करण्यात सुरुवात करावी, यासाठी धावपळ होणार नाही. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडू देऊ नये. हलकेच फुले वाहावे. देवीवर पाणी व फुलाने शिंपडावे. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता, उजव्या हाताची अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात. विड्याची पाने उतानी व देठ देवीकडे करून देवासमोर ठेवावीत. वर सुपारी ठेवावी. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. देवीच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या समई आणि तुपाचा दिवा निरंजन उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई सर्वप्रथम प्रज्वलित करावी. निरंजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने अगरबत्ती, निरंजन, कापूर आरती ओवाळावी. डाव्या हाताने घंटा नाद करावा. श्री हरतालिका व्रत कथा वाचावी. त्यांचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला गोड महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणी सुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री, समुद्र, तळे किंवा वाहत्या पाण्यात, स्वच्छ पाण्यात हे सर्व विसर्जन करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक आहे. सौभाग्य रक्षण आहे आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे एक महान सौभाग्य व्रत आहे. प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहावे, त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात. तर या पद्धतीने तुम्ही पूजा नक्की करा आणि आवर्जून मनापासून श्रद्धेने हरतालिका व्रत करा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.